देवेंद्रजी, माझ्यासोबतची भागीदारी कधीच तोडू नका, माझ्यासोबत भागीदारी करणारा सफल होतोच असं वक्तव्य आशिष शेलार यांनी केलं। तर शेलारांचं वक्तव्य म्हणजे भाजपातील अंतर्गत वादळाची सुरुवात असल्याचं राऊतांनी म्हटलं। त्यावर नवनाथ बन यांनी उत्तर दिले। जर मैदान हे उत्कृष्ट भागीदारीचं स्थान असेल तर तुमचा सुद्धा देवेंद्रजी शपथविधी याच मैदानावर झालाय। माझ्याशी पार्टनरशिप सोडू नका। जो माझ्याबरोबर भागीदारी करतो देवेंद्रजी तो सफल होतोच। आशिष शेलार यांचे जे वक्तव्य आहे हे भाजपा अंतर्गत सध्या जे वादळ उठलेलं आहे त्या वादळाची एक सुरुवात आहे। एखादी टीम जेव्हा एकसंघ नसते आणि टीममध्येच एकमेकाचे पाय ओढण्याचे प्रयत्न होतात किंवा एकमेकाला अडकवण्याचे प्रयत्न होतात तेव्हा ती टीम तो संघ कोसळून पडतो। भारतीय जनता पार्टीत अंतर्गत संघर्ष नाही आणि संजय राऊत म्हणतात की ज्यांचा अंतर्गत संघर्ष असतो त्यांना कधीही यश मिळत नाही। संजय राऊत हेच महाराष्ट्राने बघितलंय। ज्यांच्या पक्षामध्ये अंतर्गत संघर्ष आहे अशा उभाटा गटाला महाराष्ट्रात यश मिळालं नाही। संजय राऊत आणि आदित्य ठाकरे एकमेकांची कॉलर धरून एकमेकांची गचांटी पकडून अशा पद्धतीने भांडत होते हे 8 दिवसापूर्वी महाराष्ट्राने बघितलंय।